उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे किंवा शिवसेना फोडली जाते. कोमल आत्ता म्हटले की अमित शहा शिवसेना फोडतायत किंवा म्हणजे राज ठाकरे बोलले की बाबा फुटेले जे खासदार फोडले त्याच्यामुळे अमित शहाचं एक मोठं राजकारण असू शकतं त्याच्या पाठीमागं. परंतु आपण जर एकंदरीत परिस्थिती पाहिली तर अमित शहा म्हणा किंवा भाजप म्हणा यांनी फक्त ठाकरेंची शिवसेना टार्गेट केली का, हा एक प्रश्न महत्त्वाचा उपस्थित होतो. कारण त्याचं कारण असं की आपण इतर पक्षांकडे जरी पाहिलं तरी पंजाबमध्ये आपचे खासदार फुटले किंवा इतर पक्षांचे पण खासदार फुटत आहेत. परंतु आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षसुद्धा फुटलेला आहे. तर त्यांच्याबाबत पण चर्चा झाली होती, परंतु आत्तापर्यंत कुठलाही त्यांचा आमदार किंवा खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचा फुटलेला नाही आहे. तर त्यामुळे आत्ता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेबाबतची ते आपण एकंदरीत त्याचा आढावा म्हणजे आपण जर पाहिलं तर ठाकरेंनी पण त्यावरती आत्मपरीक्षण करण्याचं गरजेचं आहे. कारण तो नुसतं आपण म्हणजे भाजपला दोष देऊन किंवा नाही का म्हणजे हां, आत्मपरीक्षण म्हणजे कसं असतं की आपल्याकडे एक म्हण आहे बघा, ओराले ते कावळे आणि राहिले ते मावळे. हे मन बोलण्यासारखी तितकीशी पुरेसे आहे, परंतु कुठेतरी संघटना का कमी पडते आहेत किंवा लोक का सोडून जात आहेत. आजपर्यंत इतके म्हणजे मोठे नेते शिवसेनेत सोडून गेले, परंतु त्यानंतर ठाकरेंनी काय केलं, म्हणजे ठाकरेंनी फक्त त्यांना दोष दिले, शिव्याच दिल्यात ना. त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी भूमिका घेणं गरजेचं होतं. बाबा आपल्याकडचे नेते मोठे नेते सोडून जात आहेत किंवा मंत्री केलेले नेते सोडून जात आहेत, त्यांना आपण रोखण्यासाठी काही पातळीवर त्यांनी काम केलं का. बरं त्यानंतर आता आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा हा दौरा केला, तो खासदार फुटल्यानंतर केलेला आहे. त्याच्या अगोदर त्यांनी दौरा केला का, बाबा एक त्या मतदारसंघातली मिटिंग घेतली का, तिथल्या लोकप्रतिनिधींना बोलवलं का, त्यांची चर्चा केली का, तुमच्याकडे काय प्रश्न आहे किंवा काय म्हणजे तुमच्या समस्या आहेत, असं पण त्यांनी कधी म्हणजे दिसून आलं नाही पाहिलं केलेलं. म्हणजे याच्यामध्ये ठाकरेंची बाजू घेण्याचं कारण नाहीये, पण मुळात प्रश्न चुकीचे आहेत असं वाटतंय मला. आणि पण फरक हाच आहे ना की शरद पवार यांची राष्ट्रवादी फुटत नाही आणि ठाकरेंची सेना फुटतीये का, कारण ठाकरे भेटतच नाहीत लोकांना.